काकू आर यू ऑलराइट? काय होतंय? राज काऊ ऐक पाणी हवंय का? हे बघ काऊ काय होतंय बोला तरी काकू. पिवकिश फील होतंय का? काहीच बोलत नाही. हॅलो काऊ ऐक ना काय होतंय काऊ ए काऊ सेलिब्रेशन अगं काऊ अगं काकू काऊ अगं बाय पावडर काकू अगं नको ना अगं काऊ पावडर का उडवते अगं ठेव ना काय करताय? काकू मस्त मस्त झालं काय करताय? काकू पावडर नको बापरे हो काकू काय चाललंय तुमचं? बापरे हळू काऊ ऐक ना हळू ऐक ग बाई ए बाई हो काकू लागेल सावकाश. काकू मिस्टर राजवर्धन मोहिते, एक मला चॅलेंज दिलं ना तुम्ही. ओ आता दाखवतेस तुम्हाला माझा इंगा. इंगा म्हणजे? चांगली चांदी हटवते तुमची. चांदी हटवते? वर्गाबाहेर उभं करून अंगठे धरायला लावते की नाही बघाच. एक वर्ग? ही शाळा कधी सुरू झाली? काकू आणि आमच्या शाळेत छडी छमछम लागतेच, विद्याही घमघम येतेच येते. आज चांगला प्रसादच देते यांना. काकू आता हे प्रसाद आणि विद्या कोण आहेत? जरा ब्रेक घे ना थोडा. थोडा नाही, आता कोंबडा कोंबडा कोण कोंबडा? तुमचा कोंबडा करूनच बाहेर उभं करते. तुला देऊ प्रसाद? 0 मिनिटात कोंबडा बनून उभं राहायचं. ओके 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 आता काय? आपणच पाजले, मीच भोगतो. 1 मिनिट काकू. चला चला लगेच कोंबडा बनून उभं राहायचं. लागेल. हो 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 चला चला. ते सगळं जाऊ दे ग. ह्या गोष्टीला तू हो कसं म्हणालीस? मम्मा आता मी हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सगळ्यांसमोर डिक्लेअर केला तर त्याला मी काय करणार आहे? काय करणार म्हणजे? त्या सुदर्शनना ऐकवायचं होतं ना जरा. आपलं ठरलं होतं की नाही? माहेरच्या चहामधले पैसे त्यांचे, खुर्ची आपली. ठरलं होतं की नाही? मग ते का मध्ये बोलले नाहीत? किंवा त्यांनी तुझी बाजू का नाही घेतली? ते काय नाही, मी ना त्यांना क्लिअर विचारणार आहे. आपलं ठरलं होतं तसं जर का तुम्हाला वागायचं नसेल तर आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं बघा. मम्मा 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 जस्ट कूल डाऊन, कूल डाऊन. अगं ते तरी काय करणार आहेत? त्यांच्या हातात काय आहे? आणि तसंही सगळं आदित्यकडे गेलंय ना. दुसरीकडे कोणाला दिलं असतं तर बोलता तरी आलं असतं ना. ओके फाईन फाईन, त्यांचं जाऊ दे. तुझं काय? तुला तुझा नवरा मुठीत नाही ठेवता येत? तुला आधी कसं नाही कळलं ग की तुझ्या नवऱ्याचं आणि त्या रत्नमालाचं आधीपासून एवढं सगळं प्लॅनिंग येतंय? सानिया तू ना 1 नंबरची फूल आहेस, फूल. तिथे राहून तुला काहीही मॅनेज करता येत नाहीये. कशी हो तू अशी? सानिया तुला ना काडीची अक्कल नाहीये. तुझ्या जागी जर का मी तिथे असते ना तर मी माझ्या नवऱ्याला माझ्या शब्दाबाहेर जाऊ दिलंच नसतं. मम्मा झालं तुझं? कशाला एवढी हायपर होतीस? जरा शांत हो ना. शांत हो आणि मला सांग की पुढे मला काय करायचंय. थांब ग जरा, मला विचार करू दे.
हो काकू, अजून किती वेळ उभं राहायचंय असं? 5 मिनिटं थांबा. अर्ध्या तासाने तुम्हाला कळवते किती वेळ असंच थांबायचंय ते. तोपर्यंत जर ही छडी खाली पडली तर तुमची काही खैर नाही. यार काकू, हे शिक्षा शिकवल्या कोणी तुम्हाला? हा, ही प्रवचन द्यायला लागल्यावर घरचे हीच पनिशमेंट द्यायची तुम्हाला? त्यांनी खूप भोगलंय माझ्यासाठी. हो, सगळ्यांनीच भोगलाय. हे काय, आम्ही पण भोगतोच आहोत. तुम्हाला प्या सांगून. तुम्हाला सांगते, माझी आई होती ना तेव्हा इतकं छान होतं आयुष्य. मला आईची खूप आठवण येते. आई, आई तू काय गेलीस ग? काऊ ऐक ना, आय कॅन टोटली अंडरस्टँड, पण तू हे सगळं हळू बोल ना ग, प्लीज हळू बोल प्लीज. तुम्हाला सांगते, मी लहान होते ना, एवढीशी होती अगदी अगदी एवढीशी. ओ काकू, लहानपणी सगळे एवढीशेच असतात. ही पण एवढीशीच होती आणि मी पण एवढासाच होतो. ऐका ना, पॉइंट आहे की प्लीज शांत व्हा. ऐक मी शांतच आहे, हळू नका तुम्ही. पण मला आईची आठवण येते. आई असती तर मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले असते. ती माझ्यासाठी अंगाई गायली असती. काऊ ऐक ना, हे बघ प्लीज प्लीज हळू रड ना. हे बघ बिल्डिंग वाले येतील अगं. मी काय म्हणते, मी गाते तुझ्यासाठी अंगाई, ठीक आहे? काऊ ऐक ना, मी गाते अगं. हा ऐक. हा, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत. जी 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 जी, नको तू नको गाऊ. माझ्या आईचा आवाज एवढा बसाडा नव्हता. तिचा खूप गोड आवाज होता. ओ काकू, ओ ओ ओ ओ काकू, ऐका ना, मी 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 गाऊ का? बघू का मला जमतंय का ते? काकू, शांत व्हा, शांत व्हा. काकू हे बघा, हवं तर मी तुमच्यासाठी अंगाई गातो, पण प्लीज शांत व्हा काकू, प्लीज शांत व्हा. हो काकू ऐका ना, इथे इथे बघा ना, ऐका ना माझं. या या इथे या, इथे या, बघा इथे बघा. मी तुमची आई आहे. मीच तुमची आई आहे. असं समजा, हवं तर मीच तुमची आई आहे. आई मी तुमची, प्लीज. आई आई
लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. झोपल्या का बाई? हो हो. हा बर्थडे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. मी पण. तुमचं काही नकोय मला. तुमच्यामुळे काल मी वाईनची अख्खी बाटली रिकामी केली. म्हणे फ्रूट ज्यूस असतं. काही नकोय मला तुमच्याकडचं. काकू नका लोड घेऊ. डोकं जड झालंय ना तुमचं. त्याला हँगओव्हर असं म्हणतात. नाही, आयुष्यात तुम्ही असं पहिल्यांदाच केलंय, त्यामुळे तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला सांस्कृतिक धक्का बसलाय. त्यातून एकूणच सावरण्यासाठी आणि हा हँगओव्हर घालवण्यासाठी हा उतारा. हो प्या, लिंबू पाणी आहे, या प्या प्या. तुमच्याच संस्कृतीमधलंय. तुम्हाला ना पाप लागणार आहे. तुम्हाला दोघांना पाप लागणार आहे. तुमच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मी ड्रिंक केलंय. वर गेल्यावर काय तोंड दाखवणार आहे मी आईला. एक काऊ, एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही. हे बघ, तू काही राडा वगैरे घातलेला नाहीयेस. काल फक्त एन्जॉय केलंस तू. मी काय एन्जॉय केलंय? एक मिनिट दाखवते. हे बघ, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बाप रे, काय काय करून घेतलं तुम्ही माझ्याकडून. एक मिनिट, आम्ही काही करून घेतलेलं नाहीये. उलट तुम्हीच नाचवलायत आम्हाला. ओणवं उभं केलं होतं मला. माझ्या पाठीवर काठी ठेवली होती, आठवतंय का? अजून पाठ दुखतेय माझी. म्हणे काय काय करून घेतलं माझ्याकडून. वैदेही, आधी ते डिलीट कर. कशाला? नाही वैदेही, डिलीट कर आधी. हो चांगला आहे. नाही, असू दे. वैदेही, कशाला? वैदेही, हो, द्या. delete कर. चांगलं आहे ते. वैदेही, delete मेमरी कर. राहील. नाही, ऐका नाही. माझं. अहो नका प्रेशर घेऊ. काकू ऐका माझं, चांगला व्हिडिओ येतो. ऐकतच नाही, तेच चाललंय. नशिबाच लेक्चर देत नाहीयेत. तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुमच्यामुळे झालंय सगळं. पुढे एक वैदेही, मिनिट. इकडे दे. माझ्यामुळे काय पाहिल्या? आम्ही फक्त घ्या असं म्हटलं होतं. वैदेही, तू नाही. जबरदस्ती केली नव्हती. प्यायची की नाही तुमच्या हातात होतं ना. आणि नाही आवडलं तर नका पिऊ परत. कोण जबरदस्ती करताय? हवं तर आमच्या बर्थडे सेलिब्रेट करण्याच्या स्टाईलला मनसोक्त शिव्या घाला. आता जर काय लायसन्स मिळालंय तुम्हाला, वाटेल तसं बोलू शकता. आता कोण थांबवणार आहे तुम्हाला? द्या लेक्चर हवे तेवढे. बापरे, तुम्ही तर काही बोलूच नका. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना, जर मी दारू प्यायले आणि म्हणाले की मला ही आवडलेली नाहीये, ही वाईट असते, तर तुम्ही दारू सोडणार. मग मी आता म्हणतेय, मी दारू प्यायले, मला ती आवडलेली नाहीये आणि ती अत्यंत वाईटच असते. त्यामुळे आज
आजपासून या घरात कोणीही दारू आणायची नाही. हा? हं? अरे हे काय गमती गमतीत दारू बंद झाली यार. आता आकांक्षा, हो हो आधी निघालास ना, हे घे दही साखर घे. दही साखर कशाला? अरे कशाला काय, आज तुझा पहिला दिवस आहे ना. अरे मेन ऑफिस मध्ये चक्क राजवर्धनच्या खुर्चीत बसणार आहेस तू. किती छान ना. आणि ही साधी सुधी खुर्ची नाहीये, माहितीये ना तुला. अरे आज तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी चांगला दिवस आहे आधी. आणि शुभ कार्याला जाताना ना देतात तशी दही साखर घे. आई नको दिवस मला हे सगळं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना की मी तिथे जरा वेळासाठी असणार आहे. एक 5-10 मिनिटं बसून तिथे काही सायन्स करायच्यात. त्या सायन्स मी करेन आणि लगेच माझ्या कामाला निघून जाईल. त्यामुळे माझा तिथे असण्याचा तुम्हाला काही फायदा होईल असं मला वाटत नाही. तुमच्या मनात जर काही आनंदाच्या उकळ्या वगैरे फुटत असतील तर त्याला आवर घाला प्लीज. येतो मी. बघा बघा, दैव देतं आणि कर्म नेतं ना ते असं. नाही काही हातपाय न हलवता मिळाली ना ही नशिबाने खुर्ची, तर नकोय त्याला. आणि आम्ही बसलो इथे तडफडत. ही तडफड थांबवायची असेल तर एकच ऑप्शन आहे. काय? आपण ते करायचं जे याआधी कधीच केलं नाही. अहो तुम्ही ना तुमची डायलॉग बाजी बंद करा आणि स्पष्ट सांगा काय करायचंय. बोला काय करायचंय. रत्नमाला मोहितेला माहेरचा चहा मधून बाजूला करायचं. बुद्धिबळाच्या पटावरून राणीच गायब झाली तर